विश्वा यत्र देवामृतमानसानस्विषये सामन्नभैरयन्त अग्नेनाय सुपधाराये अस्मान् विश्वानि ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन दक्षेण वृन्दितः आकृताकस्य स्वेदनम् ओम कुर्वन्निवेह कर्माणि ईशेकलं समः एवं त्वय्याद्य हेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ओम सूर्यानामधे लोका अन्तेन तमसा आस्ते प्रेत्या विगच्छन्ति एके चात्मनो जनाः ओम अनेकदेकं मनसो नैवेद्येवानुवर्पूर्वमर्षद श्रद्धावतो अन्यादेशः तस्मिन् नमो मातरिष्वादधाति ओम नलेजति तन्नेजति तच्छूरे तदवन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदुसर्वस्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु आत्मानं ततो न विद्यते ओम यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवावोऽभिजानतः तत्र भूमोऽकाशो वा एकत्वमनुपश्यतः ओम समयगाय शुक्रागाय मनसामिदं तथा अस्माभिरम पापविद्धं कविर्मयेषि परिभो स्वयंभो याथा तत्यतो शाश्वतेभ्य समायः ओम अनन्तमाप्रविशन्ति ये अभूतिमुपासते ततो भूयैव ते तमो यौ सम्भूत्यां गतः ओम अग्निदेवाहुर्सम्भवात् अन्यदाहुर्सम्भवात् इति शुश्रुतिनानामेन सर्वे ओम सम्भूतिं च विनाशं च यत्तद्वेदो भयं सः विनाशेन मृत्युर्निर्वा सम्भूत्यामृतमैथुने ओम अनन्तमाप्रविशन्ति ये अविद्यायामुपासते ततो भूयैव ते तमो यो विद्यायां गतः अन्यदेवाहुर्विद्यायाम् अन्यदाहुर्विद्यायाम् इति शुश्रुतिनानामेन तद्विदते ओम विद्यां च यत्सर्वेदो भयं सः अविद्यायां हेतुर्निर्वा विद्यायामृतमश्नुते ओम आयुर्नियमनं अस्माकं शरीरम् ओम विश्वानि देववयुनानि विद्वान् यो यस्मद्पुराणमेनो भूरिभान्ते नमस्ते हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य महितं यो यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिभवञ्जना सुनित्यमौखीयमामृता Gracias.
मैथून शांती सुरू आहे आदरणीय विद्यार्थ्यांना आपण महाविद्यालय देत आहोत वैदिक मित्राच्या घोषामध्ये पार्थिव देहाला अग्नी दिला जाईल आदरणीय जिल्हा सरकारी विशिष्ट सर्वांना नैनम चिंतन की शंकराय नैनम ग्रहस्य साधकः सदैवं श्रीदयं विराजो सशूषमति वासांसि क्रीडानि यथा विहाय नवानि गृहाणि तथा शैलानि त्याप्रमाणे माणूस कोणी हल्ली बसतो जागो सूर्य चंद्रमसा गुणधर्ता घटा जानता संघमेमहि ओम सुदिवंता मरुजयम सूर्य चंद्रमसा गुणधर्ता घटा जानता संघमेमहि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः भूरिमभूम्ना पृथिवीमवर्युणः कस्यास्ते पृथिवी देवरधनि पृष्ठे अग्निमन्नादमन्नाध्यायादधि महेश्वरन्यं बुद्धिवर्धनं उर्वारुकल्पवदनं मृत्योरोगी अमामृतम् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसर्वरस्तात् तमेव विदित्वा मृत्युमेधिना नान्यपन्था विद्यते यतनाय ओम अग्नये स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम लोकाय स्वाहा ओम अनमतये स्वाहा ओम स्वर्गाय लोकाय स्वाहा ओम सूर्यं चक्षुरसत्त्वात्मा पृथिवीन्द्रधर्मणा अभोवागच्छ गन्धकर्तेहितमोदिषु प्रतिष्ठा शरीरे स्वाहा ओम अजो भागस्तमसवस्वदन्ते ज्योतिषमतो रन्ते अर्थे यासे स्यानन्दोयातरेण कालेन सूर्यां लोकाः
वेला स्वाहा ओम अग्निर्वरा परिभोगेवयस्वं प्रोर्वतीवता प्रियवता वेदा दृष्टुधर्मा करिष्यानो जगेद्विवजन्मयखाये
स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम चक्षुषे स्वाहा ओम चक्षुषे स्वाहा ओम श्रोताय स्वाहा ओम श्रोत्राय जरा मरण यातून सुटला भूमी जगी जीवनातून दुःख मुक्त जगला कार्य जगनात वर्धमान ते साले वर्धमान ते साले मार्ग मराठीन आहे वैदिक पुत्र घोषावली अगदी संस्कार सुरू आहे आणि आपण गुरुजी आयापासून जीवन पाच झाल्यास पाचवीला पाच झाल्यास एक राऊंड त्यांच्या मागे समूढवस्य भागुसुरे समूढवस्य भागुसुरे स्वाहा इदं विष्णुर्विष्णुरमे त्रेधानि तदे पदं समूढवस्य भागुसुरे स्वाहा इदं विष्णुर्विष्णुरमे त्रेधानि तदे पदं समूढवस्य संध्याकाळी 7:30 वाजता भीषण असा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तुम्हा सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या मधून या भीषण अपघातामध्ये त्यांचा दुर्दैव अंत झाला. जिजांबद्दल व या परिवाराबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आज अत्यंत वेदना माझ्या मनाला या ठिकाणी होत आहे. कारण या कुटुंबाचं आणि माझं अनेक वर्षापासूनचं नातं आहे. मनोज असेल, राहुल असेल, सुशील, स्वप्नील, आम्ही सर्व मंडळी MITला शिकायला सोबत. अगदी त्यावेळेसपासून प्रत्येक सुखादुखामध्ये आम्ही सातत्यानं भेटायचो. भेटल्याच्या नंतर मात्र जिजा त्यांची ही छबी, त्यांचं स्मित हास्य, त्यांचं सर्वांना आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक वागवणं, प्रेमानं बोलणं हे खरं अर्थानं आज माझ्या डोळ्यांसमोर जात नाहीये. सातत्यानं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, पुढे जाण्यासाठी मदत केलेली आहे आणि वेळोवेळी प्रचंड असं सहकार्य माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या पाठीशी जिजांनी उभं केलेलं आहे. सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून जिजांनी माझ्या विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रातील योगेश्वरी शुगर इंडस्ट्री साखर कारखाना विकत घेतला आणि त्या भागातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्यामध्ये आर्थिक समृद्धी उभारण्यासाठी जिजांनी धाडसी निर्णय घेतला आणि सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून त्या कारखान्याच्या माध्यमातून माझ्या
पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली. माझ्या निवडणुकीच्या माध्यमातून आहे. मला कल्पना न देता माझ्या माघारी अनेक बैठका आयोजित करून माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे, पुढे गेला पाहिजे म्हणून जिजांनी अनेक बैठका घेऊन माझ्यापेक्षाही अधिकचं काम त्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच माझ्या विजयामध्ये जिजांचा फार मोठा वाटा आहे. आज या नेत्याला आपण मुकलेलो आहोत. या नेता आपल्यापासून निघून गेलेला आहे. अनेकांचं मनोगत, अनेकांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे आणि प्रत्येकाच्या तोंडून एक मात्र खरं निघत आलेलं आहे की ते आज मला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सांगा वाटतं. प्रत्येक हरिभक्त पारायण क्षेत्रातील असतील किंवा अनेक मान्यवर सांगतात की जो आवडे सर्वांना त्याची आवडे देवाला. आज खऱ्या अर्थानं मला त्याच्यावर विश्वास बसला की असा विधभाषी आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा, सर्वांना आपलंसं करणारा, सर्वांना आदराची वागणूक देणारा हा सर्वसामान्य लोकनेता ज्यांनी सर्वांना आपलंसं केलेलं आहे. आज देवानंही त्याला आपलंसं केलेल्याची भावना खऱ्या अर्थानं आज खरी ठरल्याचं मला या ठिकाणी जाणवत आहे. अनेक आठवणी आहेत, परंतु मला या ठिकाणी बोलताना फार जड अंतःकरण या ठिकाणी होत आहे. मी अधिक न बोलता मी माझ्या वतीने, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, माझ्या परभणी जिल्ह्याच्या वतीने, पाथरी विधानसभा मतदारसंघातील माझ्या संबंध जनतेच्या वतीने कैलासवासी आदरणीय आरटी जिजा यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच ईश्वरचरणी तुमच्या आमच्या सर्वांच्याकडनं प्रार्थना करतो की या देशमुख परिवाराला, या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची ताकद त्यांच्यामध्ये ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती शांती शांती. यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब. परवाच दुर्दैवी अपघातामध्ये लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व अपघातामध्ये त्यांचं एक दुर्दैव निधन झालं. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर खूप एक मयाळू नेतृत्व होतं, सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व होतं आणि खरंच जिजा कधी मुंबईत जर असले तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं माझ्या गावामध्ये दिसायचे, परळीत दिसायचे. इतकी लोकांची त्यांनी सेवा पण केलेली आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार, 4 भाऊ, 3 मुलं आणि चुलत भाऊ, असे खूप मोठा परिवार ते सोडून गेलेले आहेत आणि खूप मोठी एक पोकळी निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये. या परिवाराला या दुःखातून सावरो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर. सर्वांना जिजा या नावाने सुपरिचित असणारे आणि प्रत्येक माणसाला आपल्या घरातलं सदस्य वाटावा अशा पद्धतीनं त्यांचं पूर्ण जीवनभर आचरण राहिलं. आज त्यांना कैलासवासी म्हणायची वेळ येते. खरंच म्हणजे शब्द त्या ठिकाणी सुचत नाही. कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या परिवाराच्या माग म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आजकालच्या गलिच्छ राजकारणामध्ये सुद्धा कुठेही त्या ठिकाणी अंतर न देता प्रामाणिकपणे मुंडे साहेबांच्या पाठीमागे राहिले.
आणि मला वाटतंय माझं लग्न झाल्याच्या नंतर मुंडे साहेब असतील, ताई असतील, मला जावाईशिवाय कधी कोण बोललं नाही. आज ते निघून गेल्यामुळं देशमुख कुटुंबावर, आमच्या सर्वांवर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय, याच्यातून सावरण्यासाठी आई तुळजाभवानी शक्ती देव आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं व शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. आज आपण सर्व शोककुल वातावरणामध्ये कैलासवासी आदरणीय आरटी जिजा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलो. हे शब्द वापरताना सुद्धा कठीण होतं. जिजासारखा सर्वसाधारण घराण्यामध्ये ग्रामीण भागात जन्म झालेला व्यक्ती त्यांनी व्यवसायात व राजकारणामध्ये उत्तुंगाची भरारी घेतली. जिजांचा एकच मी अनुभव किंवा एक किस्सा सांगणार आहे. एक काळ इसवी सन 2002ला मी या गावचा सरपंच होतो. त्यावेळेस स्वच्छता अभियान कार्यक्रम असायचा. त्यावेळेस जिजा परळी तालुक्याचे सभापती होते आणि परळी तालुक्यातून त्यांना माझं गाव स्वच्छतेमध्ये निवडण्यासाठीच्या इन्स्पेक्शन करण्यासाठी येत होते. जिजा तिथं आल्यानंतर मला म्हणले, मला इथं येईपर्यंत एवढं टेन्शन होतं की तुमची मैत्री आणि या मैत्रीतून मला माझा कुठं स्वभाव बदलावा लागेल का काय, का स्वभावाला मोड द्यावा लागेल मला. पण आल्यानंतर आनंद झाला की गाव तुम्ही खूप चांगलं बनवलं. आणि म्हणजे मला सांगायचं एकच आहे की जिजासारखा एवढा निष्ठावान कार्यकर्ता, कैलासवासी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची निष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत, आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी रामाची सेवा हनुमानाने करावी अशी त्यांनी सेवा केली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ दिली. अशा आदरणीय जिजाकडून निष्ठा शिकली पाहिजे. जिजाकडून व्यवसाय धंद्यामध्ये उत्तुंग भरारी घेण्याचं कार्य शिकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये नेतृत्व कसं केलं पाहिजे हेही शिकलं पाहिजे. असे जिजा आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या कुटुंबावर सुद्धा दुःखाचा डोंगर आहे. या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी आई जगदंबा त्यांना खूप म्हणजे ताकद देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करायची. आणि बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं बीड जिल्ह्याच्या वतीनं व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय जिजांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. वेळेच्या मर्यादा आणि पावसाचं वातावरण लक्षात घेता आपण यानंतर मी या ठिकाणी राज्याच्या पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री माननीय फुलचंदरावजी कराड. जिजाला श्रद्धांजली वाहिल्याशिवाय माझ्याही आत्म्याला समाधान मिळालं नसतं. वीर वळकावा रणांगणी, साधू वळकावा मरणी. ज्याच्या अंत्यदर्शनाला हजारो लोक येतात तो महान व्यक्ती असतो. तो महान व्यक्ती असतो ते जिजा आहे. एकदा एकशाने विचारलं पांडवांना, भीम अर्जुन नकुल सहदेवाला उत्तर आलं नाही. पण धर्मराजांनी सांगितलं माणसाच्या जीवनामध्ये अंतिम सत्य मृत्यू आहे. प्रत्येक जण जन्मणार आहे, प्रत्येक जण मरणार आहे. पण मरणाचा विचार करत असताना आपल्याला जगता येणार नाही. जिजा एक असे होते की ते मागत काहीच नव्हते. न मागता ज्याला सगळं काही मिळालं त्यांचं नाव जिजा आहे. आणि ते कुणी दिलं तर कैलासवासी आमचे लाडके दैवत मुंडे साहेबांनी जिजाला म्हणील ते दिलं. मी जिल्हाध्यक्ष होतो. माझ्यानंतर कुणाला जिल्हाध्यक्ष करायचं साहेबांच्या मनात एक वेगळं नाव होतं. पण मी साहेबांना विनंती केली की साहेब जिजांना करा आणि साहेबांनी जिजाला केलं. जिजा सभापती झाले, जिजा जिल्हाध्यक्ष झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले,
जिजा आमदारही झाले, पण जिजाच्या अंगात गर्व कधीच आला नाही. मला ते भाऊच म्हणायचे, मी त्यांना जिजाच म्हणायचो. इतकं आमच्यामध्ये मैत्रीचं वातावरण होतं. आणि म्हणून जिजा तुम्ही अमर आहात. जिजा तुम्ही खूप काही मागे सोडून गेलात. माणसाचा जन्म येतो, पण माणसाची आठवण राहण्यासाठी चांगलं काम मागे सोडून जावं लागतं. चांगलं करतो तो सोडून जावं लागतं, तेव्हा ती आठवण अमर राहते. आणि म्हणून जिजाच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. भगवान सेनेच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या वतीनं मी जिजाच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या कुटुंबालाही या ठिकाणी सुख संपत्ती आनंद मिळो, या दुःखातून सावरो, एवढीच विनंती. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय मोहनरावजी जगताप माजलगाव, आदरणीय टी.पी. मुंडे सर या सर्वांची उपस्थिती आहे. राज्याचे माजी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब प्रकरणीच्या कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांनी एक शोक संदेश पाठवला की माननीय जिजा माझे ज्येष्ठ बंधू, त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबियाची हानी कधीच भरून निघणार नाही. मी आमंत्रित करतो आदरणीय पंकजाताई साहेब. आज परत एकदा आपल्या सर्वांना एका धक्क्याने एकत्र आणलेला आहे. जिजांचा जाणं हा फार मोठा धक्का आहे. मी नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात होते आणि मला फोन आला, रामभाऊंचाच आला, अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले की जिजांचा अपघात झालाय आणि फक्त पायाला मार लागला. थोड्या वेळाने निरोप आला की डॉक्टर काही सांगत नाही, तुम्ही डॉक्टरला बोला काही. मी डॉक्टरला बोलली. त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना 3 जून 2014लाही झाल्या. हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हृदयात जिजांचं आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा ताई तुम्ही आमचे लेक आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन, लेकीला 3 दिवसाचं सुतक असतं. 3 दिवस तुमची लेक तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच नातं तुमच्या सर्व परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील, हे वचन मी जिजांच्या आत्म्याला देते. इतका सालस, इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही. जिजांनी जे प्रेम दिलं, मला सगळे पंकजाताई म्हणत होते, मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर जिजांनी ताईसाहेब म्हणायला सुरुवात केली. शेवटचं परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळं घेऊन आले आणि ताई हे जांभळं मी तुमच्यासाठी आले. इतकं माया करत होते. राजकारणाला सर्व मिळतं पण माया करणारी माणसं फार कमी आहेत. जिजांनी आमच्यावर खूप माया केली, सन्मानही दिला आणि प्रेमही केलं. ताई तुम्ही वयाने लहान आहात पण वादाने मोठा आहात म्हणून माया पण केली आणि सन्मानही दिला. असे माणसं परत होणारच नाही. ही एक साचा होता ईश्वराने बनवलेला, तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये आता खूप खूप कठीण आहे. जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले. 2019 या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते, रोहित मला सारखा भेटायचा, ताई जिजांना काही शक्य नाही, जिजा फिरू शकत नाही, जिजा खूप आजारी आहेत. मी जिजांना म्हणलं, जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही, आपल्याला जगणं महत्वाचं आहे, सर सलामत तो पगडी 50. जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य. आणि जिजांनी ते मान्य केलं. लेकरांनी, तिघेही पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिलं, एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा क्षुल्लक अपघातात आज आपल्यातून जिजा गेले. मला ईश्वराचा खेळच कळत नाही. खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथेही गरज आहे. जिजा त्यामुळेच आपल्यातून आज ईश्वराकडे गेलेले आहे. त्यांच्या परिवाराला जसं माझ्यासाठी ते उभे राहिले तसंच त्यांच्या तिघेही मुलांसाठी मी उभी राहीन. माझी पात्रता किती आहे मला माहित नाही
पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवरच्या भक्तीत म्हणायचे ते हनुमान म्हणायचे काय त्याच माणसाचं जर रक्ताचे गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला. मी जिजांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते. लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला मी कधी अंतर देणार नाही असं वचन जिजांच्या साक्षीने देते आणि त्यांना ईश्वर मुक्ती देव त्यांना गती देव हीच प्रार्थना करते. आणि म्हणतात ना मरणांती वैरांती पण मरणांती स्नेहांती असं कुठे लिहिले नाही. मरणानंतर स्नेह वाढत जातो हे मी माझ्या बाबांच्या बाबतीत बघितलंय तसंच जिजांच्याही बाबतीत बघते. समस्त मुंडे परिवारातर्फे धनंजयची प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय आला नाही. सर्व परिवारातर्फे मी जिजांना श्रद्धांजली वाहते आणि जिजांनी जाणं हे नेहमी आमच्या जीवाला दुःख लावून जाणार आहे. असं नाही जायला पाहिजे होतं. ईश्वराशी ही माझी तक्रार असणार आहे कारण असे विश्वासाचे माणसं होणं कठीण आहे ज्यांनी कधीही प्रतारणा केली कधीही. मग विटेकरांनी सांगितलं या गलिच्छ राजकारणात सुद्धा जिजांनी जे प्रेम ओमराजेंनी सांगितलं ते अगदी खरं आहे. तसंच प्रेम जिजांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही देऊ आणि तेही समाजाला तसंच प्रेम देतील एवढेच विचार व्यक्त करते. मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करते. या ठिकाणी आज रात्री 8:30 वाजता सावडण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे नेते आदरणीय वसंतरावजी मुंडे, ज्येष्ठ पत्रकार संतोषजी मानोरकर यांची उपस्थिती आहे. आपण आता उभा राहून जिजांना श्रद्धांजली अर्पण करू. विनंती आहे आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. 1 मिनिटाच्या मौनासोबत प्रार्थनेचे 2 शब्द आणि शेवटी शांतिका. शांत स्थिर पूर्णपणे एकाग्रता असावी. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांतिः शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ॐ शांतिः शांति